खटाव तालुक्याच्या दोन मुलूक मैदानी तोफ काटाकी लढत झाली. अलीकडे होता सावळा विठ्ठल तर पलीकडे होता दिलीप ड्रायव्हर. अलीकडे होता विठ्ठलांचा तेजा तर पलीकडे होता बैलगाडी क्षेत्रातील देव विक्रमादित्य बकासूर आणि दादा सरकारांचा रोमन. काटाकी लढत पाहायला मिळाली. डोळ्याचं पारणं फेरणारी लढत झाली. मित्रांनो, आज भव्यदिव्य ओपनचं मैदान पार पडते, वडूजकरांचं ओपनचं मैदान. आणि या मैदानात गट क्रमांक 37 सुटला. ज्या मैदानाकडे संपूर्ण वडूजकरांचं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं असा गट क्रमांक 37 सुटला. या गट क्रमांक 37 मध्ये होत्या 4 गाड्या. अलीकडे होता विठ्ठलांचा तेजा तर पलीकडे होता बाकासूर आणि रोमन आणि मध्ये होता मदन. मित्रांनो, या 3 गाड्यांच्यात काटाकी लढत झाली आणि शेवटच्या क्षणाला डोळ्याचं पारणं फेरणारी लढत झाली. टाकाटाकीचा निकाल झाला असं म्हणावं लागेल. फक्त 1 सेकंदाचा फरक. फक्त रोमनचं का बाकासूरचं मित्रांनो तोंड चिकटलं आणि तोंडावरती निकाल घेतला. नक्कीच निकालाचा बादशाह म्हणावं लागेल त्याला. डोळ्याचं पारणं फेरणारी लढत झाली. तर निकाल नक्की कोणी घेतला, कोण झालं सेमीसाठी पात्र? निकाल आणि निकाल. गट क्रमांक 37चा निकाल आहे. तास क्रमांक 6 धावलेली गाडी बकासूर आणि दादा सरकार यांचा रोमन. या गाडीला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. असेच वेगवान निकाल पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला तर मग भेटू पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये.